नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण व्हेज रोल बनवणार आहोत आणि तोही छान असा आपण हेल्दी असा कणकेपासूनच बनवणार आहोत. म्हणजे कणकेची चपाती मळून घेतलेली आहे. बाहेर फ्रँकी वगैरे म्हणू शकता तुम्ही, पण त्याच्यामध्ये कसं वगैरे फ्रँकी म्हणा किंवा रोल वगैरे जे असतात ना, ते आपल्या मैद्याच्या ह्याच्यापासून असतात ना, पण आपण मस्त असं घरच्या घरी लहान मुलं मोठी सगळ्यांनाच खाऊ येतील अशा मस्त हेल्दी असं आपण कणकेपासून आपण चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. त्या कोणत्याही तुम्ही शेपमध्ये वगैरे घेऊ शकता, सर्कल वगैरे नॉर्मल चपाती वगैरे बनवतात तशी. मी इथे फक्त थोडंसं स्क्वेअरमध्ये घेतले आहेत चपात्या बनवून. त्याच्यानंतर मस्त असं भाज्याही कट करून घेतलेल्या आहेत, सगळ्या उभ्या उभ्या याच्यामध्ये चिरून घेतलेल्या आहेत भाज्या. आता इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, पॅनमध्ये टाकलेलं आहे 1 ते 1.5 चमचा तेल. खरंच खूपच कमी तेलामध्ये आपण मस्त अशा भाज्या सॉटे करणार आहोत इथे. आणि मस्त असं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत भाज्या. इथे मी सगळ्या भाज्या एकत्रच मिक्स करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे सगळ्या एकदमच टाकते. बाकी असं जास्त आपल्याला त्याला काय एवढं शिजवायचं वगैरे नाही आहे. त्यांचा क्रंचीनेस वगैरे थोडंसं राहायला पाहिजे ना, त्याच्यासाठी आपण सगळ्या भाज्या मी इथे एकत्र टाकल्या आहेत. त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे मस्त असं उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो प्लस सिमला मिरची नाही घेतलेली आहे कारण का माझ्याकडे अवेलेबल नव्हती. तुम्ही असेल तर वापरू शकता. गाजर घेतलेला आहे आणि बीट घेतलेला आहे. मस्त असं पॅनवर 2 मिनटं फक्त आपण त्याला सॉटे करायचं आहे आणि ते पण हाय फ्लेमवर करायचं आहे. गॅसची फ्लेम लो वगैरे अजिबात ठेवू नका, लो किंवा मीडियम वगैरे पण ठेवू नका, कारण का मग त्या भाज्या सॉफ्ट होत जातात. कारण का त्यांचं कांद्यामध्ये वगैरे पाणी असतं, त्याच्यामुळे पाणी सुटलं की त्या सॉफ्ट होणार. आपल्याला सॉफ्ट नाही करायचे आहेत, त्यांचा क्रंचीनेस त्याचा राहायला पाहिजे, म्हणून हाय फ्लेमवर इथे परतवायचं आहे. 1 ते 2 मिनटं मस्त असं परतवून घ्यायचे आहेत. बाकी ह्याच्यामध्ये सीझनिंग जी असेल तुम्हाला आवडतील ते असे वापरू शकता. कोणतेही नॉर्मल बेसिक आपले घरगुती मसाले टाकलात तरीही चालेल, किंवा पिझ्झा सॉस वगैरे जे असतात ना ते टाकलात, सॉसेस वगैरे तरीही चालेल. किंवा अजून जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो वगैरे असे टाकलात तरीही चालेल. कोणत्याही फ्लेवरमध्ये खूप सुंदर लागते मस्त हा रोल. आणि इथे आता बघा सगळं टाकून झाल्यानंतर मी इथे थोडंसं फक्त कोबी टाकलेलं आहे नंतर, कारण का कोबीचं लगेच सॉफ्ट होते ना, त्यासाठी कोबी लास्टला टाकलेला आहे. 1.5 ते 2 मिनटं झाल्याच्या नंतर टाकलेलं आहे. आणि कोबी टाकल्यानंतर मी जास्त नाही, फक्त अर्धा सेकंड वगैरे म्हणजे एवढंच हे केलेलं आहे, अर्धा मिनिट वगैरे फक्त एवढंच परतवलेलं आहे, जास्त परतवलेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी. छान मिक्स केलेलं आहे. इथे गॅसची फ्लेम मी आता बंद करून टाकलेली आहे, कारण का आता भाज्या प्रॉपर कुक झालेल्या आहेत, जास्त आपल्याला म्हणजे शिजवायच्या नाही आहेत, क्रंची पाहिजे त्यासाठी. आणि ते गॅस बंद केलेला आहे, फक्त थोड्याशा मस्त परतवते, कारण का पॅन आपला गरम असतो ना, त्याच्यामुळे त्या अजून त्या सॉफ्ट व्हायला नको, म्हणून मी इथे छान परतवते फक्त, जेणेकरून त्या व्यवस्थित सगळीकडनं एका लेवलला कुक होतील. जास्तही होणार नाहीत, ओव्हर कुक होणार नाहीत एकाच साईडून वगैरे, त्यासाठी. आणि वरतून इथे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं की नंतर पाणी सुटणार, त्याच्यामुळे मग आधी टाकलं नव्हतं मी. आणि ते मस्त असं मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी पनीरचे पीसेस टाकलेले आहेत. मला जास्त पनीर फ्राय वगैरे जसं करायचं नव्हतं, म्हणून मी थोडंसंच पनीर टाकलेलं आहे. आणि छान क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहेत पनीर. तुम्हाला पाहिजे तर उभ्या स्लायसेसमध्ये, जसं आपण बाकीच्या भाज्या उभ्या कट केल्या आहेत ना तशाही पाहिजे तर हे करू शकता. आणि ते पॅन गरम आहे, त्याच्यामुळे मी असंच पनीर टाकलेलं आहे. आणि ते ही छान मिक्स करते ह्याच्यामध्ये, जेणेकरून तव्याच्या हीटमध्ये तेही व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं कुक होईल, जास्तही नको आहे ना म्हणून. कारण का पनीरही आपण असं भाजी आहे ना जी आपण कच्चंही खाल्ला जातो, त्याच्यामुळे मस्त इथे बघा मी फक्त मीठच टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये सीझनिंग कोणतीही वापरू शकता. त्यानंतर आता इथे पॅनमधले थोडेसे भाज्या बाजूला काढून घेतल्या, कारण का नंतर मध्ये जास्तच कुक व्हायला नको म्हणून. त्यानंतर बघा मी स्क्वेअरमध्ये चपात्या बनवून घेतल्या होत्या, त्या चपात्या इथे हे करते. त्याच्यानंतर ह्याच्यावर मी लावते इथे टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप असतो, दोन्ही ह्याच्यावर ते लावून घ्यायचं आहे. सॉसेस वगैरेही आपल्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही वापरू शकता. इथे आपलं शेजवान सॉस वगैरेही खूप छान लागतो टेस्टला, त्याच्यामुळे तोही वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मेयोनीज, अगदी छोटंसंच टाकलेलं आहे बघा, तुम्ही दाखवलं आहे त्याच्याप्रमाणे थोडंसंच टाकलेलं आहे. त्यानंतर तो चमच्या साहाय्याने व्यवस्थित मी स्प्रेड करून घेते दोन्ही, म्हणजे प्रॉपर कोपऱ्यापर्यंत. मस्त असं दोन्ही याचं आपण रोलचं जे बनवतो आहे त्याचे आपण मस्त असं पसरवून घ्यायचं आहे. स्क्वेअर थोडासा एक छोटा एक मोठा आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे काही घरगुतीच आहे, आपलं घरीच खायचं आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर इथे भाज्या टाकायच्या आहेत.
मस्त असं आडव्या याच्यामध्ये व्यवस्थित आपण भाज्या इथे टाकून घ्यायच्या आहे। याच्यामध्ये तुम्हाला किती प्रमाण जास्त याच्यामध्ये पाहिजे, जास्त कमी त्याच्यानुसार घेऊ शकता। मी इथे जेवढं मला पाहिजे त्याच्यानुसार भाज्या इथे हे करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर पनीरचे पीसेस जास्त आले नाहीत म्हणून तर थोडेसे पनीर मग अजून वरतून ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये। आणि आता ह्याच्यामध्ये मी चीज स्लाइस वापरलेला आहे। चीज स्लाइस आता हे एकच चीज स्लाइसचे मी मस्त असे उभ्या याच्यामध्ये बघा कट करून घेतलेले आहे। पातळ असे स्लाइसेस असतात ना तसे, आणि तो एक आतमध्ये टाकला, त्याच्यानंतर एक फोल्ड दिला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक टाकला, कारण का जेणेकरून मग तो शेवट जो एंडिंग जो असतो ना तो व्यवस्थित चिकटून राहणार चीजमुळे। त्यामुळे मस्त व्यवस्थित आतमध्ये पर्यंत बघा मस्त असं अशा पद्धतीने मी दोन्ही रोल तयार करून घेते। आणि मग तो चीज मस्त असं चिकटला जाणार चपातीला आणि रोल तो छान राहतो। मग पुन्हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे इथे, आणि त्याच्यानंतर इथे तव्यावर दोन्ही रोल ठेवलेले आहेत। सॉरी, गॅस पेटवला नव्हता, आणि नंतर मग तो गॅस पेटवून वगैरे व्यवस्थित छान असा रोल मस्त असं दोन्ही साईडने कुक करून घ्यायचा, क्रिस्पी करून घ्यायचा। बघा मस्त असं मी क्रिस्पी केलं आहे। थोडंसं साईडच्या याच्यामध्ये चीज थोडंसं बाहेर येतं, पण काहीच प्रॉब्लेम नाही। इतका डिलिशियस लागतो ना हा रोल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा चपाती रोल। घरच्या घरी भरपूर अशा भाज्या वगैरे टाकून बनवलेला आहे। हा फायनल लुक आहे, मस्त वाटला। तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।